नमस्कार, एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन लोणावळ्यात उत्साहात संपन्न झाला। लोणावळा नगर परिषद येथे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी ध्वजारोहण केले। यावेळी लोणावळा नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। साबळे यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा देत जास्तीत जास्त नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करावे असे आवाहन केले। तर लोणावळा नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 येथे श्रीमती रश्मी शिरस्कर यांनी ध्वजारोहण केले आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी शाळा क्रमांक 1 च्या मुख्याध्यापिका सौ चित्रा जोशी आणि शाळा क्रमांक 2 च्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा दरेकर आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट। राज्यगीत होईल द्यायची आहे। राष्ट्रीय सलामी असताना सावधान उभं राहायचं आणि आपला उजवा कपड्यात वाकून समोर घ्यायचं आहे। आता ही तरुणी ही उजव्या भूमीच्या वर अलगदपणे राहिली पाहिजे। अशा प्रशासक माननीय गणेश साबळे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण ध्वजारोहण करा। राष्ट्रीय झेंड्यावर सलामी लगे, सलामी दो। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग, तव शुभ महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, रेवावर हा कृष्ण कोयच्या घागरी, भीमतडीच्या तटनाया तटनाया तटनाया, भीमतडीच्या तटनाया, यमुनेचे पाणी बाजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, राष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, तुझी ओळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा शिव गरजतो, शिव गरजतो, शिव गरजतो, सह्याद्रीचा शिव गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा की भारत माता की, भारत माता की। महाराष्ट्र दिनाचा, महाराष्ट्र दिनाचा, महाराष्ट्र दिनाचा, कामगार दिनाचा, कामगार दिनाचा, कामगार। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज। महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आत्ताच आपण मतदानासाठीची सुद्धा शपथ घेतलेली आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघामध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे। 5 वर्षात संसदेचे जे सदस्य असतात, लोकसभा, राज्यसभा, याच्यासाठी मतदान प्रक्रिया ही पार पडत असते आणि या प्रक्रियेद्वारे
आपण आपले लोकप्रतिनिधी संसदेमध्ये निवडून देत असतो आणि पुढील 5 वर्ष लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हे लोक संसदेमध्ये काम करतात. तर असा हा लोकशाही प्रधान भारत देशातील सर्वात महत्त्वाचा 5 वर्षातील महोत्सव, लोकशाहीचा महोत्सव हा 13 मेला पार पडणार आहे. सर्व पातळीवर त्याची तयारी जी आहे तर ती सरकारी यंत्रणांकडून पूर्ण झालेली आहे. सर्वात महत्त्वाचा जो सहभाग आहे तो आपणा नागरिकांचा 13 मे रोजी मतदानाचा अधिकार त्यांनी जो आहे तो बजावल्यानंतर पूर्ण होणार आहे. त्यामुळे आज 1 मे कामगार दिवस महाराष्ट्र दिनी मी आपणा सर्वांना आवाहन करतो, नम्र निवेदन करतो, विनंती करतो की 13 मे रोजी आपण आपला मतदानाचा हक्क न चुकता बजावावा आणि भारताच्या लोकशाहीला बळकट करण्याच्या दिशेने आपलं अमूल्य असं योगदान जे आहे तर ते आपण द्यावं. पुन्हा एकदा आपल्याला 1 मे महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण 1 मे म्हणजे कामगार दिन व महाराष्ट्र दिन या दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मॅडम तसेच मावळ नागरिक संपादक सन्माननीय ॲडव्होकेट संजय पाटील साहेब, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, माझे सर्व सहकारी शिक्षक, शाळा क्रमांक 1 व 2चे मुख्याध्यापक या सर्वांचं मी शाब्दिक स्वागत करतो. आज कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आपला शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करतो. एक साथ मी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य, शिक्षण तज्ज्ञ सन्माननीय शिरस्कर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करावं. राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा. जय प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि नमन सारा. झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए. तब होवे प्रणव पूर्ण हमारा, तब होवे प्रणव पूर्ण हमारा. झंडा ऊंचा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आजचा जो महाराष्ट्र दिन आहे त्या निमित्ताने उपस्थित मान्यवर आपल्याला शुभेच्छा संदेश देतील. तरी मी त्यांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा संदेश द्यावी. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून मी आजचा दिवस जगभरामध्ये 80
देशांमध्ये साजरा केला जातो. आजचा दिवस हा जसा महाराष्ट्र दिन आहे तसंच तो आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बरेच वर्षपर्यंत महाराष्ट्र हा स्वतंत्र नव्हता, तर तो गुजरातमध्ये संयुक्त होता आणि 1 मे 1960 रोजी हा महाराष्ट्र वेगळा झाला आणि त्यामुळे आजचा हा दिवस 1 मे 1960ला स्वतंत्र झाल्यामुळे आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्र दिन आपला साजरा करीत असतो. आज आपल्या शाळेचा पण मला वाटतं शेवटचा दिवस. इथून पुढे तुम्हाला सुट्टी लागणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुट्टी लागल्यानंतर सुट्टीमध्ये पण शिक्षकांनी दिलेला जो काही तुम्हाला अभ्यास असेल रोजचा अभ्यास 1 तास 1.5 तास बसून करा आणि नंतर तुम्ही तुमचं रोजचं जे आहे खेळणं वगैरे ते करू शकता. आज आपला हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. यानंतर आपले अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.